तर नमस्कार पब्लिक, आज मला जायचं होतं प्री वेडिंग शूट साठी नांदेडला. तर सकाळी 6 वाजता आपल्याला घ्यायला येणार होता कृष्णा भाऊ. तर 6 वाजता कृष्णा भाऊ आला घ्यायला आपल्याला आणि तिथून आम्ही दोघं जण निघालो नांदेडसाठी. कारण आज आमचं प्री वेडिंगचं लोकेशन होतं नांदेडचं काळेश्वर मंदिर. कारण आजचं शूट आम्हाला जेवढं होईल तेवढं लवकर कंप्लीट करून वापस यायचं होतं. त्याच्यामुळे कृष्णूरला आलेला सगळ्यात पहिलं तर चहा वगैरे पिऊन घेतला आणि तिथून आम्ही लागलो पुढच्या प्रवासाला. कारण आम्हाला जायला कमीत कमी 1-1.5 तास तर लागणार होता. कारण गावाहून आमच्या कमीत कमी 50 किलोमीटर दूर शूट होता आमचा. शेवटी 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आलो काळेश्वरला. तिथं आल्यापारी तर अजून कपल तर काय आले नव्हते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तर आम्ही दर्शन वगैरे घेऊन घ्यावं म्हणलं. मंदिराच्या मध्ये काय मोबाईल अलाउड नसल्यामुळे दर्शन वगैरे घेऊन आले आणि आम्ही लागले आमच्या कामाला. कारण आम्हाला रँडमली क्लिप घ्यायच्या होत्या मंदिराच्या वगैरे. ते सगळ्या क्लिप वगैरे घेऊन टाकल्या आम्ही तोपर्यंत. तेवढ्यात कपल पण आले होते. मग लगेच कपलचे वगैरे शूट घेऊन चालू होतं आमचं इकडं. मी क्लिक करू लागलो पिक्चर आणि कृष्णा भाऊ घेऊ लागला सिनेमॅटिक. कारण कपलला आपल्याला फोटो पण द्यायचे होते आणि सिनेमॅटिक रील्स पण द्यायच्या होत्या. शेवटी आमच्या सिनेमॅटिक रील्स वगैरे घेतल्या. शेवटी थार मध्ये वगैरे क्लिप घ्यायच्या होत्या कपलच्या. थार मधल्या थोड्याफार क्लिप वगैरे घेतल्या आणि थार मध्ये समोर कपलच्या काही फोटो वगैरे काढायचे होत्या. तेवढ्या फोटो वगैरे काढल्या. शेवटी आमचा इथला शूट वगैरे कंप्लीट झाला. आता इथला शूट कंप्लीट झाला. आता इथून आम्ही निघाले नांदेडमध्ये जाण्यासाठी. कारण नांदेडमध्ये थोडंफार काम पण होतं आम्हाला. घरून सकाळी 6 वाजता निघाल्यामुळे म्हणलं सगळ्यात पहिलं तर नाश्ता वगैरे करून घ्यावा. मग सगळ्यात पहिले नांदेडचे फेमस खिचडी भजी खाले, लस्सी वगैरे पिली. तिथून आता आमचं काम वगैरे उरकवले आम्ही. आता आमचं काम वगैरे झालं, शूट पण झालं होतं, तर आम्ही निघाले घरी. तर पब्लिक तुम्हाला व्हिडिओचा रिझल्ट आपल्या एम्पायर स्टुडिओच्या आयडी वर भेटून जाईल. तर पब्लिक आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.